कसं आहे माहिती का, विजय झाला तर हुरळून जायचं नसतं आणि पराभव झाला तर खचून जायचं नसतं. एवढा मित्र परिवार कशासाठी. जय शिवराय, जय भीम भावना बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मैत्रीवरती स्टेटस क्रिएट करणार आहोत. जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे. खूप साऱ्या भावांचे कमेंट आणि मेसेज येत होते की भावा मैत्रीवरती तू स्टेटस क्रिएट कर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनली मैत्रीवरती स्टेटस क्रिएट करणार आहोत. आणि तुम्ही मुलगी असेल किंवा मुलगा असेल तरी पण तुम्ही तुमचे फोटो यूज करून असा व्हिडिओ बनवू शकता. आणि व्हिडिओ तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे. असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू. आता जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जाईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तिथनं जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली मी लगेच अपलोड करत असतो. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमधनं जॉईन करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली इंस्टाग्रामवरती टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च करून पण जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. त्यावरती मी लगेच रिप्लाय देत असतो आणि इंस्टाग्रामवरती मी तसं ॲक्टिव्ह पण असतो. तर नक्की तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला इंस्टा आय डी स्क्रीनवरती दिसत आहे. आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया. ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर प्लसचा आयकॉन दिसत असेल यावरती क्लिक करून 1.1 हा 3 नंबरचा रिस्यू सिलेक्ट करायचा आहे. रिस्यू सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक PNG दिलेली आहे, टेक्स्ट PNG. ती PNG तुम्हाला ॲड करायची. सिम्पली बघू शकता ही वाली जी PNG आहे ती PNG आपल्याला ॲड करायची. ॲड केल्याच्यानंतर असं थोडंसं पुढं घ्यायचं आहे. पुढं घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल. या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे. तर ऑडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरती मिळून जाईल, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला ही जी PNG टेक्स्ट PNG हिची लेंथ पुढं घ्यायची आणि आपल्याला इथं ऑडिओनुसार जे कट करायची. ठीक आहे, तर आपण इथं थोडंसं प्ले करून बघूया. एवढा मित्र परिवार कशासाठी. तर बघू शकता इथनं जे सॉन्ग सुरुवात होते, तर इथनं सॉन्ग सुरुवात होती तर आपल्याला इथनं याचा समोरील पार्ट कट करून टाकायचं. 10 सेकंदापर्यंत येते समोरील पार्ट कट करायचा. कॅचच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल ना, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक PNG दिलेली, ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता अशा प्रकारे हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. भावना जिथपर्यंत आपला ऑडिओ आहे तिथपर्यंत 30 सेकंदापर्यंत बघू शकता. 30 सेकंदापर्यंत 29 सेकंदापर्यंत घ्यायचे. त्यानंतर या PNGवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला हे ऑप्शन दिसत असेल, काहीच्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याला असं झूम करायचं. PNGला बघू शकता परफेक्टपणे झूम करून घ्यायचं. असं झूम केल्याच्यानंतर इथं तुम्हाला डबल मायनसचा ऑप्शन असेल, बघू शकता यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर ओके करायचे. ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला करायचं काय, इथं परत लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. जसं की हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला बघू शकता काहीच्या साईडच्या फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगवरती तुम्हाला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हा इथं असा ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता जिथनं आपला व्हिडिओ निघाला फोटो निघायला सुरुवात होते तिथं तुम्हाला दोन्हीच्या मध्ये एक प्लसचा आयकॉन दिसत असेल. बघू शकता या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता ह्या इफेक्टमध्ये येते तुम्हाला. इथं एक बघू शकता हा वाला इफेक्ट इथं दिसत असेल. बॅक यायचं आहे. इथं बघू शकता इथे बघू शकता हा वाला ट्रान्झॅक्शन तुम्हाला या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं ना. हा ट्रान्झॅक्शन काइनमास्टरमध्ये असंच ऑलरेडी डाउनलोड करायची काही गरज नाही. त्यानंतर इथं बघू शकता हा वाला जो इफेक्ट आहे 4 नंबरचा ट्रान्झॅक्शन हे तुम्हाला ॲड करायचं आहे. इथं बघू शकता अशा प्रकारे याचा जो स्पीड आहे तुम्ही 1 पॉईंटवरती सिलेक्ट करायचा आहे आणि ओके करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला फोटो जिथनं निघतोय आपला तिथं यायचं आहे. लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक विटनेट PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायची आहे. विटनेट PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर तिला अशा प्रकारे झूम करायचं बघू शकता आणि इथं खाली थोडंसं असं सरकून घ्यायचं आहे. त्यानंतर याची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे
त्यानंतर इथं बघू शकता परत जिथं आपली PNG निघते तिथे यायचं, लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आहे. आणि इथं तुम्हाला आणखीन एक मी PNG दिलेली बघू शकता, ही मित्रपरिवार ही PNG तुम्हाला ॲड करायची, टेक्स्ट PNG इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करायची. आणि हिची पण जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला बीटनुसार थोडंसं आता ऐकून घ्यायचं आहे. पुढं आपल्याला त्याआधी आपण हा व्हिडिओ एक ॲड करून घेऊया. लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ ॲड करायचा. बघू शकता हा वाला व्हिडिओ. काहीची स्विच ऑफ तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं, खाली ब्लेंडिंगवर देऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन आला किंवा काही प्रॉब्लेम आला तर ते तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून, ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ आपल्याला परत यावरती क्लिक करायचा, 3 डॉट देऊन याचा एक डुप्लिकेट घ्यायचा, जेणेकरून हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत जाईल. कारण की हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नाही, ठीक आहे. तर आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत या व्हिडिओला घेऊन टाकावं लागेल. लास्टपर्यंत गेलेला आहे. त्यानंतर करायचं काय, परत आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. व्हिडिओ जिथनं आपला व्हिडिओ निघतो तिथे यायचं, लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक पुढं यायचं थोडंसं. आणि तिथनं आपल्याला एक आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्हाला, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता. तर आपण थोडंसं ऐकून घेऊया, कारण की आपल्याला इथं बीट फास्ट होते, बीटनुसार याला ॲड करायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तर बघू शकता इथनं बीट सुरुवात होती आपली 12 सेकंद आणि 2 पॉईंटपर्यंत, ठीक आहे. यायचं आहे. त्यानंतर याला कैचीच्या साईडच्या फुल स्क्रीन करून टाकायचं अशा प्रकारे. खाली मल्टिप्लाय दिसत असेल बघू शकता, सॉरी ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे. मल्टिप्लायवरती सोडल्याच्या नंतर तुम्हाला हेडवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं, तर डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. डुप्लिकेट 3 ते 4 डुप्लिकेट सिलेक्ट करायचे या व्हिडिओचे, ठीक आहे. तर आपण 4 करून घेऊया सिम्पली. तर आपल्याला 1 नंबरचा जो आहे पुढं स्क्रॉल करायचा आहे अशा प्रकारे बघू शकता, कारण की हा जो व्हिडिओ आहे खूप छोटा आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचा आहे, ठीक आहे. बघू शकता इथनं जो आहे पुढं हा जो व्हिडिओ आहे आपला इथं वरती आलेला आहे बघू शकता. आणि आपल्याला आणखीन एक व्हिडिओ याचा पुढं लास्टला ॲड करायचा आहे बघू शकता इथं, जेणेकरून आपल्याला लास्टपर्यंत हा व्हिडिओ ॲड होऊन जाईल. त्यानंतर करायचं काय आहे, इथं बघू शकता आपल्या व्हिडिओ चेक नंबर लिहायचं, लेअरमध्ये जायचं, लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं. आणि इथं तुम्हाला एक PNG दिलेली, ती PNG तुम्हाला ॲड करायची, विटनेट PNG बॉर्डर PNG. कैची साईज ऑफ तुम्हाला फुल स्क्रीन करायचं, निची जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे, लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. आणि व्हिडिओमध्ये लोगो खूप इम्पॉर्टंट असतो भावनो, तेव्हा समोरच्याला समजतं की एडिटिंग तुम्ही केलेली आहे. तर तुम्हाला जर लोगो बनवता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ तुम्ही बघून व्हिडिओ बनवू शकता. मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला लोगो बनायला शिकवलेला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता. तर सिम्पली मी इथनं माझा इंस्टाग्रामचा लोगो ॲड करतो, याची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. आणि लोगो तुम्ही इथं खाली किंवा वरती ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, जिथं तुम्हाला ॲड करायचं आहे. तर सिम्पली मी इथं खाली ॲड करतो बघू शकता अशा प्रकारे. इथं खाली ॲड करून घेऊया, थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आहे. आणि याची जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची, ठीक आहे. त्यानंतर ही मैत्री जी PNG आहे मित्रपरिवार, ही PNG आपण थोडीशी वरती सरकून घेऊया अशा प्रकारे. इथं बघू शकता ही दुसरीच PNG खाली टेक्स्ट आपली ही PNG झालेली आहे. तर सिम्पली आपल्याला या PNGला थोडंसं वरती स्क्रॉल करावं लागेल बघू शकता अशा प्रकारे. इथं तुम्हाला वरती ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला एडिटिंग बद्दल काही क्वेश्चन असेल किंवा कोणती स्टेप कळाली नाही तर तुम्ही मला कमेंट करा. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल तर ते पण तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे, मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता, विजय झाला तर हुरळून जायचं नसतं आणि पराभव झाला तर खचून जायचं नसतं. एवढा मित्र परिवार कशासाठी. तर आपल्याला हे थोडंसं पुढं एवढा मित्र परिवार कशासाठी, थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे फक्त अशा प्रकारे. आणि हे थोडंसं पुढं घ्यावं लागेल, ठीक आहे. जसं की अशा प्रकारे इथं थोडंसं पुढं सरकवायचं आहे. आणि ह्या मित्रपरिवार PNGवरती आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं, इथं इन ॲनिमेशनवरती यायचं आहे, सॉरी ओरल ॲनिमेशन, इन ॲनिमेशनमध्ये द्यायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर इथं पॉपअप देऊ शकता किंवा तुम्ही
दुसरं पण कोणतं देऊ शकता. तर सिम्पली हे द्यायचं आहे. याचा जो स्पीड आहे आपल्याला 1 वरती ठेवायचा आहे. तर तुमचा व्हिडिओ आता पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि या व्हिडिओला ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर सिम्पली एक्सपोर्ट करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया अशाच रेटिंगच्या नव्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.